बाळूमामाचा उपास सोडण्यासाठी मला बनवायची आहे स्पेशल अशी थाळी आणि पूजाही करून घ्यायची होती। तर आज उपास सुटणार आहे, तर सकाळी मी काल काढलेली रांगोळी काढून घेतली आणि माझी सगळी ही कामं आवरली होती। तर आता देवपूजा करून घ्यायची होती, तर पुसून घेतलं आणि आता मला इथं दुसरी छान रांगोळी काढायची आहे, कारण मला आज प्रसादाची थाळी बनवायची आहे। आणि असं काय असलं की माझ्यामध्ये खूप उत्साह असतो आणि मला सागर संगीत असं सगळं बरोबर हो अशीच माझी अपेक्षा असते। तर घराचं आता पूजा झाली होती, तर उंबरठा पूजन करून घेतलं, त्यानंतर आता तुळशीची पूजा केली। आता देवाची माझी सगळं पूजा झालेली आहे। तर आता मला करायचा होता स्वयंपाक, तर किचन तर साफ केलेला होता, तरीही म्हटलं प्रसादाचा बनवायचा आहे तर परत एकदा पुसून घेऊयात। त्यानंतर उपवास म्हटलं ते चहा येतोच, आता हे दुसरं टाईम आहे सकाळपासून माझं चहा घ्यायची आणि आज मी कोणतेही फ्रूट खाल्ले नव्हते, फक्त चहाच घेतलेला। त्यानंतर स्वराजला आणण्यासाठी मी स्कूलमध्ये गेले आणि त्याच्या स्कूलमध्ये आज त्यांचे ग्रुपचे फोटो आले होते आणि खूप सुंदर फोटो आले होते। त्यानंतर आमचा हा छोटा पुजारी, घरात कोणतीही पूजा असली की धूप अगरबत्ती कशी संपन्न याची पुरेपूर काळजी घेतो। आणि आत्ता मला बनवायचं आहे जेवण, तर आता मी पुरी, पनीरची भाजी, जिरा राईस, कुरडे, पापड, खीर, श्रीखंड, तर असं मी सगळं बनवलं होतं आणि आता देवालाही नैवेद्य दाखवून घेतला आणि खरंच खूप छान असं जेवणही बनलं होतं। आज देवाचं म्हटलं की गोड लागतंच। त्यानंतर हे आणलं, त्यांनी एवढे मार्केटला गेले होते तर खरबूज, आणि आता मला हे उपास सोडायचं आहेत, तर ह्या गरम गरम कुरकुरीत बनवलेल्या पुऱ्या, आणि आता मी हे उपास सोडला। त्यानंतर आमच्या इथं दुपारी असे कबूतर निवांत झोपी जातात सगळे खिडकीमध्ये आणि इथंच पिल्लेही देतात। त्याच्यानंतर त्यांना समूह आला, तर आमचं चालू होतं खरबूज खायचं, तर आमच्या दोघांची अशी मस्ती चालू होती। पण आता एवढं सगळं सकाळपासून केलं आहे म्हणून किचनची झालेली ही अवस्था, तर मला आधी सगळ्यात किचन स्वच्छ करायचं आहे। तर आता मुलंही दिवसभर पाठीमागच फिरत असतात, तर त्यांची माझ्यासोबत थोडी मस्ती चालू असते। आणि आता फळांचा सीजन असतो उन्हाळ्याचा चांगला, तर आमचं चालू होतं कलिंगडचा ज्यूस बनवायचा, तर आम्ही असंच काहीतरी प्रयोग करत बसतो। आणि आता आमचा मी टाईम, तर आमच्या संध्याकाळी रोज असंच काहीतरी गप्पा चालले असतात की आज काय झालं।